गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करियर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। आज आपण वन लाइनर करंट अफेअरचा भाग 31 अभ्यासणार आहोत, जो तुम्हाला आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल। या भागातला जो पहिला मुद्दा आहे तो पुष्पा भारती यांच्याशी संबंधित आहे। अलीकडे पुष्पा भारती यांना 2023चा व्यास सन्मान जाहीर झालेला आहे। हा 33वा व्यास सन्मान असेल। 33व्या व्यास सन्मानासाठी पुष्पा भारती यांची निवड करण्यात आलेली आहे। हा पुरस्कार त्यांना त्यांच्या यादे और यादे या संस्मरणावर आधारित पुस्तकासाठी दिला जाणार आहे। हे पुस्तक त्यांचं जे आहे ते 2016 मध्ये प्रकाशित झालेलं होतं। व्यास सन्मान हा के बिर्ला फाउंडेशन मार्फत दिला जातो 1991 पासून। हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं। त्यामुळे तुम्हाला यावर प्रश्न विचारण्यात येऊ शकतो का 33व्या व्यास सन्मानासाठी अलीकडे कुणाची निवड करण्यात आली, तर पुष्पा भारती यांची। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालक म्हणून कुणाची निवड करण्यात आली, तर अलीकडे महाराष्ट्राच्या ज्या नवीन पोलीस महासंचालक आहेत त्या IPS रश्मी शुक्ला यांची निवड या पदासाठी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। तर महाराष्ट्राच्या या नवीन पोलीस महासंचालक आहे IPS रश्मी शुक्ला। पुढचा मुद्दा आपण MPSCच्या अध्यक्षांच्या संदर्भात घेणार आहोत। MPSCचे जे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून अलीकडे महाराष्ट्र राज्य सरकारने पोलीस महानिदेशक DGP रजनीश सेठ यांची निवड केलेली आपल्याला नियुक्ती केलेली पाहायला मिळते। पुढचा मुद्दा आपण उदयपूरच्या संदर्भात पाहणार आहोत। उदयपूर हे भारतातील तलावाचं शहर आहे। अलीकडे उदयपूरचा जो विकास होणार आहे ते भारतातील पहिलं पाणथळ स्थळ म्हणून होणार आहे आणि राष्ट्रीय तलाव संवर्धन योजनेअंतर्गत उदयपूर हे भारतातलं आता पहिलं पाणथळ स्थळ ठरणार आहे। हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं। आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरतो। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत प्रशांत दामले यांच्या संदर्भात। प्रशांत दामले यांना 2023च्या विष्णुदास भावे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। अलीकडेच त्यांची जी निवड आहे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून करण्यात आली होती। हे दोन्ही मुद्दे आवर्जून विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे का 2023च्या विष्णुदास भावे पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले, तर प्रशांत दामले, आणि तेच अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अलीकडे त्यांची निवड करण्यात आलेली आहे अध्यक्ष म्हणून, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे म्हणून। पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत अनिश दयाल सिंह यांच्या संदर्भात। खूप महत्त्वाच्या या घडामोडी आहेत, तर या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवा। अलीकडे ही न्यूज खूप चर्चेत होती की अलीकडे कोणाची निवड CRPFचे नवे प्रमुख म्हणून करण्यात आली, तर अनिश दयाल सिंह यांची जी निवड आहे ते CRPFचे प्रमुख म्हणून करण्यात आलेली आहे। हे नाव आवर्जून लक्षात असू द्या, अनिश दयाल सिंह। पुढचा मुद्दा त्यापेक्षाही खूप महत्त्वाचा आहे का सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर नीना सिंह यांची। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवावी का या ज्या नीना सिंह आहे या CISFच्या पहिल्या महिला संचालक ठरलेल्या आहे। ही बाब खूप महत्त्वाची ठरते आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून का सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सच्या पहिल्या महिला संचालक कोण, तर पहिला महिला ज्या संचालक आहे त्या नीना सिंह आहे। नीना सिंहची जी नियुक्ती आहे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सचे महासंचालक म्हणून करण्यात आली आणि त्या CISFच्या पहिल्या महिला संचालक बनलेल्या आहे। हे दोन्ही जे मुद्दे आवर्जून लक्षात ठेवा का CRPFचे प्रमुख कोण बनले, तर अनिश दयाल सिंह, आणि CISFचे जी महासंचालक ठरली ती म्हणजे नीना सिंह। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत भारतीयांच्या व्हिसामुक्त प्रवेशाच्या संदर्भात। अलीकडे भारतीय प्रवाशांना व्हिसामुक्त प्रवेश देणारा इराण हा 5वा देश ठरलेला आहे। त्या अगोदर मलेशिया असेल, श्रीलंका, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांनी भारतीय प्रवाशांना व्हिसामुक्त प्रवेश दिला होता। अलीकडे इराण हा 5वा देश ठरलेला आहे भारतीय प्रवाशांना व्हिसामुक्त प्रवेश देणारा, तर ही बाब आवर्जून लक्षात ठेवा। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत ओपेकच्या संदर्भात। ओपेक तुम्हाला माहीत असेल पेट्रोलियमच्या संदर्भात ऑर्गनायझेशन आहे, ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, त्याला आपण ओपेक म्हणतो। अलीकडे ओपेकमधून अंगोलिया या देशानं क्विट केलेला आहे। हा मुद्दा अलीकडे खूप जास्त चर्चेत होता। ओपेकची स्थापना तुम्हाला माहीत असेल बगदाद करारानुसार झालेली आहे 1961 मध्ये। तर तुम्हाला यावर प्रश्न विचारण्यात येऊ शकतो का ओपेकमधून अलीकडे कोणत्या देशाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर अलीकडे अंगोला या देशानं ओपेकमधून म्हणजेच द ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीजमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। ओपेकची स्थापना 1961 मध्ये बगदाद करारानुसार करण्यात आली होती। आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की
अंगोला या देशाने बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला? तर ओपेक जे संघटना होती त्या ओपेक संघटनेने तेलाचं उत्पादन कमी करण्यास सांगितलं होतं अंगोला या देशाला, ज्यामुळे तेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये वाढतील. याला विरोध म्हणूनच अंगोला देशाने ओपेकचं सदस्यत्व सोडलेलं आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर अशाच पद्धतीचं कारण असल्यामुळं इक्वेडोर असेल आणि कतार या देशांनी देखील सदस्यत्व सोडलेलं आपल्याला पाहायला मिळते ओपेक या देशाचं, इक्वेडोर आणि कतार. आणि आता अंगोला या देशाने ओपेकचं सदस्यत्व सोडलेलं आपल्याला पाहायला मिळते. हे मुद्दे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. ओपेक या संघटनेच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय चालू घडामोडीवर खूप सारे प्रश्न येत असतात, त्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा आपण नई चेतना या मोहिमेचा विषय घेत आहोत. अलीकडे भारत सरकारने नई चेतना 0.2 ही मोहीम सुरू केलेली आहे. तर हा कार्यक्रम जो सुरू झाला नई चेतना 0.2, तर हा 25 नोव्हेंबर 2023 रोजी हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे, नई चेतना 0.2. तर हा आंतरराष्ट्रीय, या दिवशी जे 25 नोव्हेंबर आहे या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार दिन असतो. नई चेतना हा जो मोहीम आहे ही लिंग आधारित हिंसाचार निर्मूलनाशी संबंधित आहे. हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. आणि लिंग आधारित हिंसाचार विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर जनजागृती करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. भारतामध्ये लिंगाधारित हिंसेचार विरुद्ध जनजागृती करणे या मोहिमेचा म्हणजेच नई चेतना 0.2चा उद्देश राहणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील हाच उद्देश असतो. 25 नोव्हेंबर 2023 रोजी हा आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार विरुद्ध दिवस पाळण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने आपण 0.2 हे अभियान सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं भारत सरकारने. विशेषतः आता यावर प्रश्न निर्माण होतो का नई चेतना हा जो प्रोग्रॅम आहे हा कोणतं मंत्रालय राबवते? तर ग्रामीण विकास मंत्रालयाकडून ही जी मोहीम आहे नई चेतना 0.2, तर ही मोहीम ग्रामीण विकास मंत्रालयाच्या द्वारे राबवण्यात येते, ना की महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून. ही बाब विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे का नई चेतना 0.2 ही मोहीम कोणाकडून राबवल्या जाणार आहे? तर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून. आणि ही मोहीम 23 डिसेंबर 2023 पर्यंत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये राबवण्यात येणार आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का 25 नोव्हेंबर 2023 पासून तर 23 डिसेंबर 2023 पर्यंत सर्व राज्यांमध्ये भारतातील आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियानांतर्गत ही मोहीम राबवल्या जाणार आहे. आणि ही मोहीम कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत राबवल्या जाते? तर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत नई चेतना 0.2 ही मोहीम राबवल्या जाणार आहे. तुम्हाला यावर प्रश्न विचारण्यात येऊ शकतो का नई चेतना ही मोहीम कशाच्या संदर्भात आहे? तर ही मोहीम लिंग आधारित हिंसाचार निर्मूलनाशी संबंधित आहे आणि लिंग आधारित हिंसाचाराच्या विरोधात जनजागृती करण्याशी संबंधित ही मोहीम आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण रघुराम राजन जे भारतीय रिझर्व्ह बँकेचे जे अध्यक्ष होते, 23वे गव्हर्नर होते, त्यांच्या संदर्भात आपण पाहणार आहोत. अलीकडे त्यांचं एक पुस्तक खूप चर्चेत होतं किंवा फेमस झालं, ते म्हणजे ब्रेकिंग द मोल्ड, रिइमेजिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर हे त्यांचं पुस्तक आहे. हे विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात घ्यावं. पुस्तकावर नेहमी प्रश्न विचारला जातात. त्यावर तुम्हाला जर विचारलं की ब्रेकिंग द मोल्ड, रिइमेजिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर हे कोणाचं पुस्तक आहे? तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे जे माजी गव्हर्नर आहे रघुराम राजन यांनी रोहित लांबा यांच्या सहकार्यानं लिहिलेलं हे पुस्तक आहे ब्रेकिंग द मोल्ड, रिइमेजिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर. रघुराम राजन हे अर्थशास्त्रज्ञ आहे. 4 सप्टेंबर 2013 रोजी ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे 23वे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आणि रघुराम राजन भारतीय अर्थ मंत्रालयाचे प्रमुख अर्थ सल्लागार होते, आर्थिक सल्लागार होते. 2003 पासून तर 2007 पर्यंत त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख म्हणून देखील, प्रमुख अर्थतज्ञ म्हणून देखील काम केलेलं आहे. या ठिकाणी त्यांच्या पुस्तकाचं नाव आवर्जून लक्षात असू द्या, ब्रेकिंग द मोल्ड, रिइमेजिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर हे रघुराम राजन यांचं पुस्तक असलेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण नंदिता दास यांच्या संदर्भात पाहणार आहोत. अलीकडे नंदिता दास यांना ब्रिटिश अकॅडमीचा प्राइज पुरस्कार मिळालेला आहे. लेखिका आहेत नंदिता दास, यांना अलीकडे ब्रिटिश अकॅडमीच्या प्राइज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांच्याविषयी काही थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारतीय वंशाच्या ज्या नंदिता दास आहे यांच्या कोटिंग इंडिया, इंग्लंड, मुघल इंडिया अँड द ओरिजिन्स ऑफ एम्पायर या पुस्तकासाठी ब्रिटिश अकॅडमीचा बुक ऑफ प्राइज पुरस्काराने त्यांना अलीकडे सन्मानित करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते. आवर्जून हा मुद्दा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावा का
कोर्टिंग इंडिया, इंग्लंड, मुघल इंडिया अँड ओरिजिन्स ऑफ एम्पायर या पुस्तकासाठी ब्रिटिश अकॅडमीच्या बुक ऑफ प्राईजने कोणत्या भारतीय वंशाच्या लेखिकेला सन्मानित करण्यात आलं? तर ती लेखिका म्हणजे नंदिता दास. हे त्यांचं पहिलंच पुस्तक आहे. नॉन फिक्शन प्रकारातील पुस्तकांसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. आणि विशेष म्हणजे नंदिता दास या ऑक्सफर्ड विद्यापीठात इंग्रजी विभागात प्राध्यापक असलेले आपल्याला पाहायला मिळतात. 17व्या शतकात ब्रिटिशांचे पहिले जे राजदूत थॉमस रो भारतात आले होते त्या संदर्भातलं हे पुस्तक असलेलं आपल्याला पाहायला मिळते. कोर्टिंग इंडिया, इंग्लंड, मुघल इंडिया अँड ओरिजिन्स ऑफ एम्पायर. महत्त्वाचा मुद्दा हा आहे का अलीकडे कोणत्या भारतीय वंशाच्या लेखिकेला ब्रिटिश अकॅडमीच्या बुक ऑफ प्राईज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? तर त्या लेखिकेचं नाव म्हणजे नंदिता दास हे आहे. पुढचा मुद्दा आपण चक्रीवादळाच्या संदर्भात पाहणार आहोत. नेहमी आपत्ती व्यवस्थापनाशी संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात. चक्रीवादळ हे आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत येतात. तर त्या अनुषंगाने तीन चक्रीवादळ आपण या ठिकाणी अभ्यासाला घेतलेले आहे. का 20 ऑक्टोबर 2023 रोजी मध्य दक्षिण अरबी समुद्रात आलेल्या अत्यंत तीव्र श्रेणीतील उष्णकटिबंधीय चक्रीवादळाचे तेज हे नामकरण कोण केले? तर भारताने केलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेष ही बाब लक्षात ठेवा का तेज हे जे चक्रीवादळ आहे ते कुठं आलेलं होतं? बंगालच्या उपसागरात नव्हे तर दक्षिण अरबी समुद्रात आलेलं हे चक्रीवादळ आहे. आणि हे अत्यंत तीव्र श्रेणीतील उष्णकटिबंधीय चक्रीवादळ असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याचं तेज हे नामकरण भारत या देशाने केलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि 20 ऑक्टोबर ही तारीख आवर्जून लक्षात ठेवा का तेज हे चक्रीवादळ अरबी समुद्रात विशेषतः मध्य दक्षिण अरबी समुद्रात केव्हा आले होते? तर 20 ऑक्टोबर 2023 आलेले होते. त्यानंतर बंगालच्या उपसागरात परत एक चक्रीवादळ आलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याचं नाव आहे हमून. हमून या चक्रीवादळाचं जे नामकरण केलं ते इराण या देशाने. तर जर तुम्हाला विचारण्यात आलं का हमून हे चक्रीवादळ कोणत्या उपसागरात किंवा कोणत्या सागरात आले होते? तर बंगालच्या उपसागरामध्ये. आणि हमून हे नाव या चक्रीवादळाला कोणी दिले? तर इराण या देशानं दिलेले आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत आणखी चक्रीवादळाच्या संदर्भात. 17 नोव्हेंबर 2023 रोजी बंगालच्या उपसागरात आलेल्या मिथिली या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाचं नामकरण कोणी केलं होतं? तर मालदीव या देशाने बंगालच्या उपसागरात 17 नोव्हेंबर 2013 रोजी आलेल्या मिथिली या चक्रीवादळाचं नामकरण मालदीव या देशाने केलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ होतं हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. पुढचा मुद्दा आपण महाराष्ट्र राज्य शासनाच्या गायन सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराच्या संदर्भात पाहणार आहोत. अलीकडे संगीत आणि गायन या क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते. जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला अलीकडे महाराष्ट्र राज्य शासनाच्या गायन सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने 2023च्या कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले होते. पुढचा मुद्दा आपण कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या संदर्भात पाहणार आहोत. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे चालू घडामोडीचा. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं का जे कुस्तीपटू खाशाबा जाधव आहे यांचा जो जन्मदिन आहे 15 जानेवारी हा आता महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. यावर खात्रीनं प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तर हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का महाराष्ट्र राज्य शासन कोणता दिवस आता राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार आहे? तर 15 जानेवारी. आणि कोणाचा तो जन्मदिन आहे? तर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा तो जन्मदिवस असलेला आपल्याला पाहायला मिळतो. खाशाबा जाधव यांनी देशाला पहिला ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं होतं कांस्य. खाशाबा जाधव यांनी 1952 हेलेस्की इथे ज्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा झालेल्या होत्या त्यामध्ये ऑलिम्पिकचं कांस्य पदक जिंकून दिलं होतं कुस्तीमध्ये. आणि हे महत्त्वाची कामगिरी खाशाबा जाधवने केलेली होती. आणि ते भारताला मिळालेलं पहिलंच ऑलिम्पिक पदक होतं. त्यामुळं त्यांचा जो आता जन्मदिन आहे 15 जानेवारी हा आता महाराष्ट्र राज्य सरकार राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार आहे. आणि आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा चालू घडामोडीविषयक मुद्दा आहे. पुढचा मुद्दा आपण उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेच्या संदर्भात पाहणार आहोत. तुम्हाला माहीत असेल अलीकडे खूप जास्त चर्चेत होती उत्तरकाशी बोगदा दुर्घटना. तर या संदर्भात हा आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा घटक ठरतो. उत्तराखंड राज्यामध्ये चारधाम प्रकल्पाचा भाग असलेल्या सिलक्यारा ते बारकोट या 5 किलोमीटरच्या बांधकामातील बोगद्याचा काही भाग 12 नोव्हेंबर 2023 रोजी कोसळला होता.
त्यामध्ये जवळपास 41 कामगार अडकले होते। यासाठी ऑपरेशन जिंदगी ही मोहीम राबवण्यात आली होती, ही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं। 17 दिवसांच्या बचाव मोहिमेनंतर 28 नोव्हेंबर 2023 रोजी 41 कामगारांची सुटका या उत्तरकाशी बोगद्यातून करण्यात आली आणि उत्तराखंडचे जे मुख्यमंत्री होते पुष्कर सिंह धामी हे त्यावेळेस त्या ठिकाणी पाहणीसाठी आले होते। उत्तरकाशी बोगदा दुर्घटना संदर्भात आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काही मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचे ठरतात का उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी बोगदा दुर्घटना कोणत्या रोजी घडली तर 12 नोव्हेंबर 2023 रोजी। यामध्ये किती कामगार अडकले होते तर 41 कामगार अडकले होते आणि बचाव मोहीम म्हणून कोणती मोहीम त्या ठिकाणी राबवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते तर ऑपरेशन जिंदगी ही मोहीम उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेच्या संदर्भात राबवण्यात आली होती। इव्हन 17 दिवस या मोहिमेसाठी लागले आणि 28 नोव्हेंबर 2023 रोजी 41 कामगारांची सुटका करण्यात यश मिळालेलं आपल्याला पाहायला मिळते। एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्यावं। शेवटचा मुद्दा आपण पाहणार आहोत भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट यांच्या संदर्भात। अलीकडे भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिने अलीकडे खेलरत्न व अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू असलेली आपल्याला पाहायला मिळते विनेश फोगाट आणि 2019 मध्ये लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कारासाठी त्यांचं नामांकन करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। फोगाट ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू होती का जिला 2019 मध्ये लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कारासाठी जिचं नामांकन झालेलं होतं आणि यांना मिळालेले काही पुरस्कार ते जे महत्त्वाचे आहे जे अलीकडे चर्चेत होते का तिने परत करण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यामध्ये अर्जुन पुरस्कार विनेश फोगाटला 2016 मध्ये मिळाला, त्यांना 2018 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आणि 2020 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने विनेश फोगाट हिला सन्मानित करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यापैकीच खेलरत्न आणि त्याच्यानंतर अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय विनेश फोगाट हिने घेतलेला आहे आणि ते प्रकरण लैंगिक हिंसाचाराच्या संदर्भात आहे, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल। त्या संदर्भात राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला जे भारतीय महिला आहे कुस्तीपटू हिने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे दोन मुद्दे आवर्जून लक्षात ठेवावे की विनेश फोगाट हिला कोणत्या वर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर 2016 आणि तिला कोणत्या वर्षी मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर 2020 आणि पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे 2018 मध्ये। तर हे तिन्ही पुरस्कार महत्त्वाचे आहेत, त्यातील 2 पुरस्कार तिने परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामध्ये अर्जुन पुरस्कार 2016चा आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2020चा हा पुरस्कार तिने परत करण्याचा निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं। आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो। अशा पद्धतीने हे आजच्या वन लायनर करंट अफेअरच्या भाग 31 मधील काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहे। पुन्हा आपण भेटू वन लायनर करंट अफेअरच्या भाग 32 मध्ये, त्यामध्ये देखील असतील असेच नवनवीन मुद्दे जे तुम्हाला आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील। तोपर्यंत धन्यवाद।